आणि थेट जाऊया आळंदीमध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आळंदीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी होत आहे। मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतं। उपस्थितांना जरांगे पाटील हे आपल्या वाहनामधूनच अभिवादन करताना पाहायला मिळतात। जरांगे पाटील यांचं स्वागत करताना आपल्याला गाण्यांच्या तालावरती थिरकताना मराठा तरुण मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। आळंदीमधली दृश्य आहे ज्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत आळंदीमध्ये सुरू आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आळंदीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे। इकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। जरांगे पाटील यांचं वाहन या ठिकाणी पोहोचलंय आणि या वाहनाभोवती आपल्याला मराठा तरुणाचा मराठा समाजाचा गराडा पाहायला मिळतोय। जरांगे पाटील यांचं स्वागत करत असतानाच मराठा तरुणांनी या ठिकाणी गाण्यावरती ठेका धरलेला आहे। आळंदीमधली ही जरांगे पाटील यांच्या स्वागताची दृश्य। जरांगे पाटील यांचा दौरा आजपासून सुरू झालेला आहे आणि आज जरांगे पाटील यांचा आळंदीमध्ये कार्यक्रम आहे। जरांगे पाटील हे आता मुंबई नाशिक सुद्धा पेंजून काढणार आहेत आणि आता आळंदीमध्ये होत असलेलं स्वागत। तुषार आणि यानंतर आपण थेट जाऊयात आळंदीमध्ये। तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, ही दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, कसं वातावरण आता जरांगे पाटील पोहोचल्यानंतर पाहायला मिळतंय, कसं आयोजन केलं गेलंय? तुषार, नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये जरांगे पाटलांचं जय्यत अशी स्वागत एकंदरीत समस्त ग्राम आळंदीकरांकडनं आणि मराठा बांधवांकडनं केलं जातंय। अनेक मराठा बांधव खरं तर रस्त्याच्या कडेला एकंदरीत जमल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये आळंदीतील जो प्रदक्षिणा मार्ग आहे, या प्रदक्षिणा मार्गाने ही संपूर्ण जी रॅली आहे ती एकंदरीत निघालेली आपल्याला पाहायला मिळतीये। काही वेळा नंतर जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांची इथे छोटीशी सभा एकंदरीत आयोजित केलेली आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी खरं तर जरांगे पाटलांची सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये जरांगे पाटील काय संबोधित करतायत हे पाहणं एकंदरीत महत्वाचं ठरणार आहे। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर आळंदीकडनं ते पुढे मुंबईकडे आजच मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतील आणि त्यांचा जो मुक्काम आहे तो पुणे जिल्ह्यातील सोमाटणे फाटा या ठिकाणी त्यांचा जरांगे पाटलांचा मुक्काम असणार असल्याची माहिती एकंदरीत। बरोबर, त्यामुळे आज जरांगे पाटील सभेमधनं काय बोलणार याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।